नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते कधी मिळणार, तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या, खात्रीशीर माहिती घेणार आहोत. तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे हप्ते मिळाले नाही आहेत, तर अशा लाडक्या बहिणींचा आपण लक्षात घ्या की वेबसाईटवरती त्यांची लॉग इन चेक केली. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की ई-KYC गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तर अशा प्रकारचा स्टेटस त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्यांचा लाभ मागील नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांपासून बंद केलेला आहे. तर गव्हर्नमेंट एम्प्लॉई ई-KYC म्हणजे गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत असा अर्थ होत नाहीये, तर गव्हर्नमेंट मार्फत ई-KYC करण्यात आली आणि त्यामध्ये तुम्हाला सध्या ई-KYCच्या प्रॉब्लेममुळे तुमचा लाभ आहे तो वितरित करण्यात आले नाहीये. तर अशा प्रकारचा स्टेटस हा प्राप्त झालेला आहे. पण लक्षात घ्या की केवळ ज्यांनी वेबसाईटवरती नोंदणी केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना हा स्टेटस चेक करता येतो. ज्यांनी लक्षात घ्या की नारी शक्ती दूत ॲप, त्याचबरोबर लक्षात घ्या की अंगणवाडी सेविकाताई असतील यांच्याकडे नोंदणी केली असेल, तर त्यांना मात्र जवळच्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन या संदर्भात चौकशी करायची आहे. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये देखील आपण संबंधित ज्या लाडक्या बहिणी आहेत यांची चौकशी केली, तर पात्र असून देखील निकषांमध्ये त्या बसत आहेत. घरची परिस्थिती गरीब आहे, 4 चाकी वाहन नाहीये, उत्पन्न देखील 1 लाखाच्या आतमध्ये आहे, एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत नाहीये, तरी देखील लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद झाला. याचं एकमेव कारण आहे ई-KYCच्या प्रोसेसमध्ये काहीतरी त्यांच्याकडून चूक झाली. मग अशा लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र आहेत का? तर मुळात नाहीये, कारण का महाराष्ट्र शासनातर्फे आपण यापूर्वी वारंवार लाडक्या बहिणींना सांगत आहोत. यापूर्वी देखील अशी कंडिशन झाली होती. शासनामार्फत संबंधित ज्या लाडक्या बहिणींची यादी आहे, जिल्हाधिकारी असतील, महिला बालविकास कार्यालय असेल, या ठिकाणी आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 ते 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणी झाली होती. तर अशाच प्रकारची अंमलबजावणी एकतर पुन्हा सुरू होऊ शकते किंवा दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या, कागदपत्र पडताळणीच्या ऐवजी ई-KYCसाठी देखील मुदतवाढ मिळू शकते. तर ही आताची अपडेट आहे. मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांचं ट्विटरचं पेज आपण वारंवार चेक करत आहोत. लाडक्या बहिणींसंदर्भात अजून त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती घोषणा झाली नाहीये, इतर तर घोषणा होत आहेत. त्यामुळे संबंधित मंत्रिमंडळ आहे तर याने लवकरात लवकर लाडक्या बहिणींचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागावा, जेणेकरून पात्र लाडक्या बहिणी आहेत, गरीब लाडक्या बहिणी आहेत, यांना त्यांच्या हक्काचा लाभ आहे तो वितरित झाला पाहिजे. आपण माहिती घेतच आहोत. पण लक्षात घ्या की तुमची ई-KYC चुकलेली आहे म्हणजे तुम्ही अपात्र नाही आहेत. तुम्हाला पात्र करण्यासाठीच्या उपाययोजना लवकरच अंमलात आणल्या जाणार आहेत आणि आपण या संदर्भात प्रॉपर माहिती देतच आहोत. तर सध्या ही महत्त्वाची अपडेट आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची जी हप्ते आहेत, ज्यांनी ई-KYC केली नव्हती अशा लाडक्या बहिणींना देखील आल्याचं दिसून येत आहे आणि अशी कमेंट आहे लाडक्या बहिणी आहेत त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, यूट्यूब चॅनल या ठिकाणी करत आहेत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. लवकरच या संदर्भात निर्णय होणार आहे आणि या संदर्भात आपण माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या संदर्भात देता येणार आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.